सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली येथील सह्याद्री हॉटेल समोरून ब्रिज खाली लावलेली जनरेटरची 25 स्क्वेअर mm जाडीची सुमारे 100 मीटर लांबीची नवीन वायर गेल्या 4 दिवसांपूर्वी चोरीला गेली होती। या घटनेनंतर सोशल मीडियावर चोरीबाबत पोस्ट व्हायरल झाली होती। वेदा जनरेटरचे विनू महाडिक यांनी ही पोस्ट करत चोराला पकडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल असे जाहीर केले होते। कणकवली शहरात जनरेटरच्या जाड तांब्याच्या वायर परप्रांतीय भंगारवाल्याकडे आढळली आहे। त्यानंतर चोरट्यास ग्रामस्थांनी यथेच्छ चोप दिला। ही चोरी सीसीटीव्हीच्या मदतीने उघडकीस आणण्यात आली। या चोरीबाबत सोमवारी शहरातील एका दुकानदाराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून चोरीचा धागा मिळाला। यानंतर शहरातील भंगार आणि पुट्टा व्यवसाय करणाऱ्या ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली। या तपासादरम्यान उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीकडे ही चोरीची वायर आढळून आली। तांब्याची तार वेगळी काढून ती विक्रीसाठी घरामध्ये लपवून ठेवण्यात आली होती। सुरुवातीला संबंधित व्यक्तीने चोरीची कबुली दिली नाही, मात्र ग्रामस्थांकडून प्रसाद मिळाल्यानंतर अखेर त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडील तांब्याची तार ताब्यात घेत त्याला यथेच्छ चोप ग्रामस्थांनी दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।